भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ति। गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय। इंद्रायणी माता की जय। आळंदी धाम की जय। सब संतन की जय। भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व मौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा अनुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांची ही पवित्र अशी अलंकापूर नगरी, पवित्र अशा या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये, पवित्र अशा अजन वृक्षाच्या छायेमध्ये, पवित्र अशा सुवर्ण पिंपळाच्या सानिध्यामध्ये, ज्ञानोबारायांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर आमच्या ताई, गुरूंचं नाव काय, पंडित काका धनागरे, बरोबर आहे. ताईंनी या ठिकाणी अनेक वर्ष राहून माऊलींची सेवा केली, अनुष्ठान केलं. त्यांनी सिद्धबेटामध्ये सुद्धा काही दिवस पूजा केली. इथे भोजलिंग काकाची अनेक वर्षे सेवा केली. वास्तविक पाहता त्या स्वतः प्रोफेसर आहेत. रिटायर झाल्यानंतर आपलं सगळं जीवन त्यांनी भगवत चरणामध्ये समर्पित केलेलं आहे आणि भगवंताचं चिंतन करत करत त्यांनी जवळजवळ, आता सांगू नये ते म्हटले होते, माझं नाव घ्यायचं नाही, आपण पत्रिकेत सुद्धा त्यांचं नाव टाकलं नाही, त्यामुळे मला माझा फोटोसुद्धा टाकता आला नाही. म्हटलं त्यांनी जर ते परमार्थ न करताना, म्हणजे बाहेर राहून परमार्थ करत असताना तेवढे नावाला विसरले आणि आपण आळंदीत राहून परमार्थ करतो आणि अजून फोटोला विसरू शकत नाही. म्हणून ताईंनी खूप अनुष्ठान केलेलं आहे, आता ते आपण सांगू नये. आणि त्याच्या निमित्ताने माझ्या जीवनातला योगायोग असा आहे, मी आळंदीला आलो ते सुद्धा एका ताईमुळेच आलो, आमच्या ज्येष्ठ भगिनीमुळे आलो. तर मला असं वाटतंय की त्या आमच्या ज्येष्ठ भगिनीच तुमच्या रूपाने माझ्याकडून ही कथा करून घेत आहेत. आणि या ठिकाणी आळंदीमध्ये कथा करायची म्हणजे अनेक प्रकारचे साधू संत या ठिकाणी राहत आहेत. आपल्या गुरुजनांच्या समोर सर्व साधकांच्या सहवासात असलेली ही कथा असते. या ठिकाणी बसल्यानंतर अनेक गुरुजनांचं स्मरण होतं.
ज्यांनी आम्हाला भजन शिकवलं असे आमचे वैकुंठवासी, ज्यांच्यामुळे आम्ही परमार्थात आलो, आमचे बोधे बाबा, आमचे शास्त्री महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. रोज बोधे बाबांच्या बरोबर सुरुवातीला बाबा आवर्जून या ठिकाणी शेजारतीला घेऊन यायचे आणि शेजारतीला आल्यानंतर बाबा एक रोज अभंग म्हणायचे. बाबांनी अभंग म्हटलेले तेवढ्या चाली लक्षात राहिल्यात, थोड्याफार लक्षात राहिल्या तेवढ्या आम्ही म्हणतो. आवर्जून बाबा भजनाला घेऊन येत असत. तेव्हा सगळी संत मंडळी, काल कोरेकर बाबा सुद्धा परवाच्या कथेमध्ये येऊन या ठिकाणी 2 तास बसले. अनेक महापुरुष या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले आहेत. कोणी ज्ञानेश्वरी पाठ केली, कोणी गाथा पाठ केलेली आहे, कोणी वारीची सेवा करत आहे. माता भगिनी अशा आहेत की ज्या अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आणि अशा सगळ्या श्रोत्यांच्या समोर ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. या न्यायाने आपण चिंतन कथा करतोय. मी सुरुवातीला सांगितलं मी काय जास्त अभ्यास केला नाही. उशिरा येण्याचं कारण सुद्धा वाचत बसलो होतो बरं का सकाळपासून. आज पाठसुद्धा मी सगळा संध्याकाळी मुलांना सांगितलं. कारण माऊलींचं चरित्र जे आहे ते आगाध आहे, अलौकिक आहे. जेवढं वाचावं तेवढं असं वाटतं हे कमीच वाचलं आपण. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहवासामध्ये जे काही स्फुरण होणार आहे ते आपण चिंतन या ठिकाणी करणार आहोत. ज्ञानोबरायांचा अवतार झालेला आहे. भगवंताचा जो अवतार होत असतो तो धर्माकरता होत असतो. परंतु धर्म ही गोष्ट संकल्पना सूक्ष्म आहे. महाभारतामध्ये एक प्रसंग आलेला आहे. यक्षांनी प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की माणसाने कोणत्या मार्गाने जावं, को पंथा हा. का प्रश्न हा असा विचारण्यात आला, त्याचं उत्तर त्या प्रश्नातच त्यांनी सांगितलंय. तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नैके ऋषी तस्य वच प्रमाणम धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. तर्काने केवळ मनुष्य परमात्म्यापर्यंत बोलू शकत नाही, जाऊ शकत नाही, पोचू शकत नाही. कारण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. आणि तर्क जो आहे श्रुतीनुसार असेल तर ठीक आहे, केवळ कुतर्क असेल तर तो कधीच देवापर्यंत पोचू शकत नाही. तर्कू आईनी नेघे अंगी जयाच्या ज्ञानोबराय म्हणतात. जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल, ती होई पाहिजे आपल्याला. तर्कू आईनी नेघे अंगी जयाचे, विचार मावगोता पावली निघे, जाणीव जेथ न रिगे, तर्कू आईनी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. तर्काने परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. तर्को अप्रतिष्ठा, सूत्रच आलं ब्रह्मसूत्रात, तर्को अप्रतिष्ठानात. बर, ऋषींच्याकडे आपण जर पाहावं तर ऋषी अनेक होऊन गेलेले आहेत. कोणत्या ऋषींचं प्रमाण धरायचं? काही ऋषी म्हणतात सकाळी संध्या करा, काही म्हणतात संध्याकाळी संध्या करा. प्रत्येक ऋषींची मतं प्रत्येक स्मृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आलेली आहेत. साधनेच्या बाबतीमध्ये, परमात्म्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने वेगवेगळा मार्ग सांगितलेला आहे. कोणत्या मार्गाने नेमकं आपण जायचं? सामान्य माणसाला संभ्रम पडतो. धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम. बऱ्याच वेळेला धर्म कळत नाही. नेमका धर्म काय आणि अधर्म काय कळत नाही मनुष्याला. आपला जो धर्म आहे हा कशा करताय? धर्म शब्दाची व्याख्याच काय? अनेक व्याख्या शास्त्रात आल्यात. सामान्य थोडक्या सोप्या भाषेत सांगतो. आपलं जीवन चांगलं चालण्याकरता शास्त्राने ज्या मर्यादा ठरवून दिल्या त्याला म्हणायचं धर्म. एखाद्या मनुष्याने गाडी विकत आणली, त्याला ती गाडी सगळी कशी चालवायची माहिती पाहिजे. कोणत्या वेळेस कोणता गिअर टाकायचा,
ब्रेक कधी दाबायचा, ॲक्सिलेटर कधी दाबायचा, हे सगळं माहिती नाही आणि गाडी चालवायला बसला. जिथे ब्रेक दाबायला पाहिजे तिथे काय दाबला, ॲक्सिलेटर दाबला. अपघात झाल्याशिवाय राहत नाही. तसं शरीर ही गाडीच आहे. या गाडीत बसल्यानंतर डोळ्याचा ब्रेक कधी दाबायचा, जिभेचा ब्रेक कधी दाबायचा, कानाचा ब्रेक कधी दाबायचा, या सगळ्या ज्या मर्यादा सांगितलेल्या आहेत ह्या कशा करतायत, आपलं जीवन उन्नत होण्याकरता. धर्म हा आपल्याला खाली ओढण्याकरता नाही, उन्नत होण्याकरता आहे. पण त्या धर्मालाच जेव्हा ग्लानी येते, हे लोकांना खरा धर्म कळत नाही. लोक अधर्मालाच धर्म समजतात, धर्मालाच अधर्म समजतात. धर्माच्या नावाखाली लोकांना त्रास द्यायला लागतात. अशा वेळेस परत देवाला किंवा संतांना यावं लागतं आणि त्या धर्माची पुनःस्थापना करावी लागते. म्हणून ज्ञानोबराय आलेत. लोकांना खरा धर्म सांगितला पाहिजे आणि खरा धर्म जो आहे, खरा धर्म लोकांना कळायला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा, वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम, भेदा भेद भ्रम म्हणतात तुम्ही सगळे भक्त आहात, तुम्ही सगळे भागवत आहात, कमीत कमी तुम्ही तरी ऐका. भागवत हा शब्द तुकोबारांनी या ठिकाणी संबोधन म्हणून वापरलाय. भागवत ऐका, ग्रंथ ऐका म्हणून नाही वापरला बरं का. तुम्ही सगळ्यांनी भागवत आहात, तुम्ही बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्ही तरी ऐका. काय वैष्णवांचा धर्म आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद करू नका. भेद तर अमंगळच आहे, पण तत्सापेक्ष अभेद सुद्धा काय आहे, अमंगळ आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. देवाची पूजा तुम्हाला खरी करायची का, कोणाचा मत्सर करू नका. हा खरा वैष्णवांचा धर्म आहे. आणि तुम्ही भागवत लोकांनी पहिला ऐका. आळंदीमध्ये सगळे विद्वान राहत होते, पंडित राहत होते, पण विनाकारण विठ्ठल पंतांचा छळ सुरू आहे. देवपूजा करायचे. काल मी सांगितलं ज्ञानेश्वरी वाचत, ज्ञानेश्वरी नव्हते वाचत म्हणा तेव्हा, बाकी पुराण वाचत होते.
कथा कीर्तन ऐकत होते, नवे नवे करत होते. मंबाजी बुवा काय कीर्तन करत नव्हते का? अहो कीर्तन नव्हते करत, परत कीर्तनाला येऊन बसत होते. कोणाच्या? तुकोबरायांची. कीर्तन ऐकायला येत होते का ते? कीर्तन ऐकायला यायचे का? मंबाजी बुवा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला ऐकायला नव्हते. कोण कोण कीर्तन आले, माझ्या कीर्तनाला कोण नव्हतं, इकडं कोण आलंय? तुम्हाला काय वाटतं, मंबाजी बुवा नाहीत का आता? आजही संतांना त्रास आहे. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं, कोण्याही जीवाचा न घडवू मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, देवाची खरी पूजा आहे मत्सर रहित होणं, भेदाभेद रहित होणं. पण माणसाचं असं आहे, बाकी काही करायला सांगा, पूजा 2-2 तास करील, पण मत्सर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नेमकं वर्म जे आहे ते चुकतंय. आणि म्हणून खरा धर्म लोकांना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगायचा आहे, हरिपाठाच्या माध्यमातून सांगायचा आहे, अभंग गाथेच्या माध्यमातून सांगायचा आहे, खरा संन्यास सांगायचा आहे. अरे केवळ विधीला तुम्ही महत्व देऊ नका. एखादा विधीने संन्यासी दिसत असेल आणि त्याची वृत्ती जर त्या ठिकाणी मी माझ्यात अडकलेली असेल, तर त्याला संन्यासी म्हणाल का तुम्ही? बाहेर म्हणा तुम्ही त्याला संन्यासी. एखादा घरात राहत असेल पण मी माझं त्याचं संपलं असेल, तर ज्ञानोबराय म्हणतात तो खरा संन्यासी आहे. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर. कहे तुका सो संन्यास, कहे तुका सो संन्यास, छोडो आस तनकी, तनकी ऐसा घेई कार्य संन्यास, करी संकल्पाचा नाश, करी संकल्पाचा नाश. म्हणून हा भक्ती म्हणजे काय लोकांना कळत नव्हतं. लोक भक्तीच्या नावाखाती काही करायला लागले होते. देवळात जातात, रांग लागलेली असते, रांगेत दर्शन घ्यायची इच्छा नाही, कुठून तरी चोर दरवाजाने घुसायचं. कसं बस देवाजवळ जायचं, कसं बस देवाचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर आल्यावर निवांत गप्पा मारत बसायचं. सगळ्याला सांगायचं आमचं झालं बरं का, मी सकाळीच केलं. याला झालेला आनंद देवाच्या दर्शनाचा नसतो. मला झालं, माझं झालं आणि यांचं अजून झालं नाही. भक्ती करताना लोक दिसत आहेत, पण भक्तीचं फल लोकांना मिळालेले दिसत नाही. याचा अर्थ काहीतरी भक्तीचं वर्म चुकतंय, ज्ञानाचं वर्म चुकतंय. आणि हे सांगण्याकरता ज्ञानोबरायांचा अवतार आहे. आळंदीला ही सगळी मंडळी त्र्यंबकेश्वरवरून काल आली, आज आली. आल्यानंतर विठ्ठल पंतांना असं वाटत होतं की आपण तर घरी मुलांना सगळं शिकवलेलंच आहे, परंतु त्याचबरोबर त्यांचं उपनयनसुद्धा झालं पाहिजे आणि विधिवत सगळं झालं पाहिजे. ठीक आहे, आपल्यावर आलं ब्राह्मण्य, बहिष्कार, पण आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलांना होऊ नये. त्यांच्या सुखात आपलं सुख आहे. अहो, एखादा सामान्य मुलगा असला तरी सामान्य आई त्याच्यावर किती प्रेम करते. कसाही पोरगा असू द्या, काळा बेंद्रा असू द्या, गुरुवारी सांगत असतात दिवसा पाहायला त्याला लाईट लागते, असाही असू द्या, पण आपल्या आईला तो गोड असतो. आंधळे पांगळे मुके, आंधळे पांगळे मुके अनर्गळ, जीवा परिस बाळ पढी माते. आणि हे तर सामान्य मुलं होती का हो? देवाचे अवतार आहेत. निवृत्तीनाथ महाराजांची काय शोभा आहे, गौरवर्ण आहे निवृत्तीनाथ महाराजांचा. भगवान शंकर आहेत. ज्ञानोबरायांचा मेघश्याम वर्ण आहे, साक्षात महाविष्णू आहेत. सोपान काका ते कुरळे कुरळे केस, सुंदर असं त्यांचा मुखमंडल, दिव्य तेजपुंज असं शरीर, जणू काय एखादा स्फटिक मणी असावं तसं ज्ञानोबरायांचं शरीर आहे, निवृत्तीनाथ महाराजांचं शरीर आहे. एवढी गोड मुलं आहेत, अवतार आहेत, माहिती आहे. दिव्यता लक्षात आलेली आहे विठ्ठल पंतांच्या सुद्धा. आमचा निवृत्ती आता निवृत्ती राहिला नाही, तो नाथ होऊन आलेला आहे.
निवृत्तीनाथ महाराजांनी येऊन सगळं सांगितलेलं आहे. गहिनीनाथ महाराजांची कृपा. पण तरी सुद्धा योगात रूढी बली अशी म्हणतात. हे संत जे आलेले असतात, महात्मे जे आलेले असतात, ते मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. त्यांना माहिती आहे काही गरज नाही माझ्या मुलांना व्रतबंध करण्याची, पण तरी सुद्धा आपण जर व्रतबंध केला नाही, उपनयन केलं नाही, तर लोकही तसेच वागतील. त्या काळात ती प्रथा होती. ब्राह्मणाची मुलं आहेत. परत एकदा आपण त्या ब्रह्मसभेला काहीतरी विनंती करू, प्रार्थना करू म्हणून विठ्ठल पंतांनी, त्यांना मानणारे एक दोन लोक होते आळंदीमध्ये. सगळे त्रास देणारे असले तरी भगवान परमात्म्याच्या कृपेने एक दोन मदत करणारी असतात. मदत करणारे जे काय असतील, मुग्दल शास्त्री म्हणा, भोजलिंग काका होते त्यावेळेस. अशा त्रासाच्या काळामध्ये जी काही मंडळी उभी राहिली, कानोराज पाठक ते उभे राहिले मागे. त्याच्यानंतर भोजलिंग काका मदत करायला होते. काही मुद्गल शास्त्री सारखे शास्त्री महाराज होते. त्यांना सांगितलं तुम्ही ब्रह्मसभेला विनंती करा, आमच्यातर्फे प्रार्थना करा, माझ्या मुलांचा कमीत कमी व्रतबंध झाला पाहिजे. काही सांगेल ते प्रायश्चित्त आम्ही घ्यायला तयार आहोत. नामदेवरायांनी वर्णन केले. सगळे शोधू लागले. निधी निर्णय पाहाती धर्मशास्त्री, तुम्ही अतिश्रौती परायण, पाहाती ग्रंथ सभा श्रेष्ठ महाजन, वैदिक शास्त्रज्ञ पुण्यलोक. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे पंडित आले आणि त्यांनी सभा बोलवली. निर्णय सिंधू, धर्म सिंधू, सगळ्यांच्या पोथ्या सुरू झाल्या. पोथ्या उघडल्यानंतर प्रत्येकाच्या कपाळावर आट्या दिसायला लागल्या. हे म्हणायचे केशव भट्ट, काय प्रायश्चित्त दिसत नाही. गणेश भट्ट, तुमच्या ग्रंथात दिसतंय का बघा, का या स्मृतीत बघा, त्या स्मृतीत बघा, त्या स्मृतीत बघा. सगळ्या स्मृती उलगडून झाल्या. पाहाती ग्रंथ सभा श्रेष्ठ महाजन, वैदिक शास्त्रज्ञ पुण्यश्लोक. पण सगळ्यांनी निर्णय काय केला, ते म्हटले काय प्रायश्चित्त द्यावं. कारण हे ग्रहस्थाश्रमातून संन्यास घेतला आणि संन्यासातून परत ग्रहस्थाश्रमी झाले. आणि केला उभयंतांचा मेळापाक, मूळच्या प्रकृतीत ऐक्य केले. आता कोणतं प्रायश्चित्त द्यावं. विठ्ठलपंत म्हणायचे, रुक्मिणी आईसाहेब विनंती करायचे, आम्हाला कोणतंही प्रायश्चित्त सांगा, फक्त आमच्या मुलांना तुम्ही ह्याच्यात धर्मात घ्या. सांगाल ते मान्य म्हणती साही जणे, शुद्धी हे करणे पतिताशी, क्षमा अपराध करा दिना. आम्ही दीन आहोत, आम्ही चुकलोय, पण आमच्या चुकीचा दंड आमच्या मुलांना नको. सगळ्या ब्रह्मसभेने माना हलवल्या आणि सांगितलं याला प्रायश्चित्त नाही, याला एकच प्रायश्चित्त, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले, विचारोनी भले हित करा, म्हणे द्विजवर अनिक नाही उपाय, संस्कारे वैश्वदेव केला शुद्ध. दुसरं कोणतंच प्रायश्चित्त नाही, याला फक्त देहांत प्रायश्चित्त आहे. अनेक विद्वानांनी याच्यावर चिंतन केलंय. खरं पाहायला गेलं तर प्रायश्चित्त होतं आहे, परंतु ज्यावेळेस निर्णय रागद्वेषाने दिला जातो त्यावेळेस तो खरा निर्णय दिला जात नाही. कोर्टामध्ये न्यायाधीश बसलेला असतो, त्याने निपक्षपातीपणाने निर्णय दिला पाहिजे.
एखादी चूक झाली, एखादा गुन्हेगार आला की लगेच त्याला म्हणतो फाशी दिला पाहिजे. आणि आपलाच मुलगा गुन्हेगार म्हणून कोर्टात आला की तो म्हणतो मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. दया हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. असा दुटप्पी न्याय नको. यांनी एवढी विनंती केली, प्रार्थना केली. विठ्ठल पंतांनी जो ग्रस्ताश्रम स्वीकारलाय, आपण चिंतन करून आलो, तो काही भोग वासनेकरता नाही, गुरूंची आज्ञा म्हणून स्वीकारलेला होता. आणि गुरूंची आज्ञा स्वीकारले, गुरूंची आज्ञा जर पाळलेली असेल तर माणसाला त्या ठिकाणी दोष लागत नाही. गुरु जर त्या प्रतीचे असतील, अपवाद फक्त बरं का, गुरु तसे पाहिजे. कुठलाही नियम असला का त्याला अपवाद असतो. गुरु जर आतितायी असतील तर मग गुरुची आज्ञा पाळू नये. ज्याप्रमाणे बली महाराजांनी शुक्राचार्यांची आज्ञा पाळली नाही. तसे गुरुचे वचन. हां, जेणे घडी आपे न मानावे तसे गुरुचे वचन अंतर येते. पण हे गुरु म्हणजे तपस्वी होते, साक्षात्कारी होते रामानंद स्वामी. आणि अशांची जर आज्ञा पाळलेली आहे तर गुणदोष लागायचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. जेव्हा मनुष्य स्वतःच्या बुद्धीने काही गोष्टी करतो तेव्हा त्याला गुणदोष लागतात, पाप पुण्य लागतं. तो जर अहंकर्तृत्व सोडून, फलासक्ती सोडून करत असेल तर त्याला पाप पुण्य लागत नाही, किंवा गुरुची आज्ञा म्हणून करत असेल तर त्याला पाप पुण्य लागत नाही. आमच्या गुरूंनी सांगितलंय. पण धर्मशास्त्री लोकांना हे कळालं नाही. असंच झालं. कधी कधी धर्म सुद्धा कठोर होतो. धर्म लोकांना कळत नाही. आपला जो धर्म आहे तो हितप्रधान आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित तो धर्म बरं का. काही धर्म जे आहेत ते नमस्कार प्रधान आहेत. म्हणजे काही करा, काही खा, काही प्या, कोणाला मारा, 3 वेळा नमस्कार करा, झाला धर्म. काही धर्म जे आहेत ते प्रार्थना प्रधान आहेत. काही खायचं, काही प्यायचं, फक्त प्रेयर. काही धर्म जे आहेत ते अहिंसा प्रधान आहेत. काही झालं तरी नुसती अहिंसा. आणि त्या अहिंसेमध्ये सुद्धा खरी अहिंसा नाहीच आहे ती. ज्ञानोबारायांनी अहिंसेची व्याख्या सांगितली. काय सांगितली? नाही, अहिंसेची व्याख्या ज्ञानोबारायांची. बोला ज्ञानेश्वरी पाठवाली. जगाची आ सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटने ते अहिंसे रूप जाण. शरीराने, वाणीने, मनाने सगळ्या जगाच्या हिताकरता वर्तन करणं अहिंसा आहे. सांगा अहिंसेची व्याख्या अशी कुठं सांगितली? ज्ञानोबारायांनी जे अहिंसावादी आहेत त्यांचं मत खंडन केलंय. म्हटले अहिंसा व्हावी म्हणून गाळून पाणी पितात, पण ते पाण्यात किती गाळताना किती जीव मारतात त्याचा विचार आहे का? आयुर्वेद त्या ठिकाणी दुसऱ्याचे जीव वाचवण्याकरता एका झाडाला त्या ठिकाणी शिरा दिल्या, एका झाडाला कापलं, एकाचं फळ तोडलं. हिंसा झाली नाही का? म्हणून त्या ठिकाणी आपला धर्म हितप्रधान. केवळ अहिंसा धर्म नाही, अहिंसा पाहिजे. ही एक धर्माची एक एक अंग आहेत. नमस्कार असेल, करुणा असेल, धर्माचे अंग आहेत. पण ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे तो धर्म. बरोबर? खरं बोलणं धर्म काय अधर्म? धर्म आहे. पण महाभारताच्या युद्धात भगवंताने त्या धर्मराजालाच काय बोलायला लावलं? खोटं बोलायला लावलं. भगवान म्हणले धर्मराज थोडंसं आज खोटं बोलायचंय. तो म्हणला बोलणार नाही. काय बहादर असेल हो. देवाने सांगितलं बोल तरी म्हणला बोलणार नाही. देवाला समजून सांगावं लागलं धर्मराज तुम्ही ज्याला खरं समजताय ते खरं नाही, आणि तुम्ही ज्याला खोटं समजताय तो खोटं नाही. तुम्ही ज्याला धर्म समजताय तो धर्म नाही, तुम्ही ज्याला अधर्म समजताय तो अधर्म नाही. सगळ्या जगाचं कल्याण होत असेल एकदा खोटं बोलून, धर्म येतो. एका माणसालाची हिंसा करून सगळं जग सुखी होत असेल, धर्म आहे.
आणि धर्म हा सहिष्णू आहे, धर्म हा व्यापक आहे, धर्माचा गाभा जे आहे ते